मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आणि आज आपला जो विषय आहे कांदा लागवड ज्या शेतकऱ्यांनी केली ते कांदा उत्पादक शेतकरी आज आपल्यासोबत आहेत। आपल्याला हा व्हिडिओ दाखवण्याचा विषय म्हणजे जे शेतकरी कांदा लागवड करतात त्यांना संपूर्ण माहिती आपण ह्या आजच्या व्हिडिओमधून आपण देणार आहोत। तर किसना भाऊ नमस्कार। नमस्कार। तुमचं नाव सांगा आपल्या प्रेक्षकांना। माझं नाव भाऊ किसनराव अंबादाजी पिशे, बाबुळगाव, तालुका बाबुळगाव, जिल्हा यवतमाळ येथील हे शेतकरी आहेत। आणि त्यांचा कांदा लागवडीचा अनुभव जो आहे हा खूप जुना आणि मोठा अनुभव आहे। तर म्हणूनच आपण ह्या शेतकऱ्याकडे आलो आणि त्यांचं मार्गदर्शन आपण आज ह्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहे। तर किसना भाऊ, तुम्ही जे कांदा लागवड करता तर हे जवळपास किती वर्षापासून तुमच्या शेतीमध्ये तुम्ही कांदा लागवड करतात? भाऊ मी 25-30 वर्षापासून करून राहिलो आहे। 25-30 वर्षापासून म्हणजे तुम्हाला खूप चांगला अनुभव याचा कांदा लागवडीचा आहे। एकही वर्षाची गॅप नाही का मी यावर्षी लावला नाही म्हणून। म्हणजे मधात तुम्ही अजिबात गॅप देत नाही? अजिबात नाही। भाव 20 रुपये राव, 10 रुपये राव, 15 रुपये राव। म्हणजे बघा शेतकरी मित्रांनो, जर समजा भाव कमी जरी असला तरी त्यांनी कांदा लागवडीचा जो त्यांचा छंद आहे तो त्यांनी जोपासला आणि कांदा लागवड ही सातत्याने ती करत असतात। तर ही किती एकरामध्ये आता ही लागवड आहे आपली कांद्याची? हे एका एकरात आहे भाऊ। एका एकरात समजा आहे। आणि एका एकरात असून याला बियाणं किती बियाणं एका एकरात 4 किलो बियाणं। 4 किलो बियाणं आपण समजा कांद्याचं इथे वापरलं। आणि हा कोणता कांदा तुम्ही इथे लावला? हा जिंदालचा कांदा आहे। जिंदालचा व्हाईट गोल्ड आहे। तर कांद्याची साईज आता हा परिपक्व झालेला आहे। आणि जवळपास आता किती महिन्याचं झालं असेल? आता हे जवळपास 2-2.25 महिने झाले। 2-2.25 महिने आधी। आता हा कधी काढणार तुम्ही? आता हे 15 दिवसांनी काढायला येऊन जाईल। म्हणजे जवळपास 2.5-3 महिन्याचं हे पीक आहे। आणि ह्या जेव्हा 3 महिने पूर्ण होईल तेव्हा हे कांदा लागवडीला येईल। त्याची साईजसुद्धा बघा, लहान मोठी व्यवस्थित साईज आलेली आहे, जी आपल्याला पाहिजे घरगुती आणि जी हॉटेलवाल्यांना पाहिजे त्यापेक्षा जे त्यांना मोठा कांदा पाहिजे तर तो सुद्धा यांच्याकडे उपलब्ध असतो। तर यावर येणारे जे रोग आहेत हे रोग कसे नियंत्रणात आले? तुम्ही काय फवारणी केल्या त्याच्यावर? याच्यावर भाऊ मी बुरशीनाशक किती वेळा फवारणी केली बुरशीनाशकाची? 3 वेळा फवारणी केली। फक्त बुरशीनाशक आणि त्याच्यात एखादं कीटकनाशक साधं। बरं। आणि याचा पाण्याचं नियोजन कसं असते याला? पाण्याचं आता मी याले हे जे रेन पाईप आहे हे रेन पाईप टाकून ठेवले? रेन पाईप टाकून ठेवले आहे आणि रेन पाईपनंच पाणी देतो मी याला। रेन पाईपने हे सगळं सर्व ओलीत होते, काही त्रास नाही। 2-2, 3-3 काक चालू ठेवायचे। अच्छा। त्याच्यामुळे आपल्याला पाणी द्यायचा म्हणजे मुळीच काहीच त्रास नाही। याचं तणाचं नियंत्रण कसं केलं होतं? तणाचं याला पहिला एक मी तणनाशकचा वापर केला आहे। त्याच्यानंतर जे काही राहिलं सुईलं होतं ते बाया लावून मग निंदन केलं पूर्ण। एकदा निंदलं। आणि तणनाशक किती वेळा फवारणी केली? तणनाशक एक वेळा तणनाशक आणि 1 वेळा निंदन। याचा मजूर म्हणजे त्यावेळी छोटा असताना याच्यात फिरता येत होतं? हो, फिरता येत होतं। काही मजुराच्या पायानं जर काही याच्यावर पाय पडला ते वजन पडलं तर काही नुकसान? काहीच नाही होत। आणि पडलाही तरी ते बरोबर ऑटोमॅटिक उभं होऊन जाते। बरोबर। बरं, बरेच जण ही कांद्याची चोप तयार करतात, म्हणजे कांदा एखाद्या ठिकाणी पूर्ण बी फेकून नंतर मग उपडून त्याला दुसरीकडे लावतात। तुम्ही इथं काय प्रकार केला? मी इथं भाऊ पहिले जागा तयार केली आणि कांदा फेकीव केला आहे। फेकीव केला का? म्हणजे याला पुन्हा तुम्हाला ते चोप लावण्याचा? नाही। आणि शेतकरी बंधूंनो, जो खर्च आपला सर्वात जास्त होतो तो चोप लावण्याचा होत असतो, तो खर्च यांचा इथे झालेला नाही आहे। म्हणजे फेकाचं जे तंत्र आहे हे त्यांना आत्मसात असल्यामुळे त्यांनी इथे तो वापर केला। म्हणजे दरवर्षी तुम्ही फेकीव करता? फेकीवच करतो। आणि हा जे त्याचं जे प्रमाण पडलं हे व्यवस्थित पडलेलं? व्यवस्थित पडलं। तुम्ही पाहता हे बरोबर, म्हणजे आपल्याला ज्या पद्धतीने पाहिजे त्या पद्धतीने बरोबर फेकायचं। कुठं गॅप नाही, काही नाही, काहीच नाही। अच्छा। आणि इथे याचं रासायनिक खताचं नियोजन कसं आहे? रासायनिक खत दिलं किंवा नाही दिलं? बरेच जण रासायनिक बिलकुल नाही दिलं। पहिले शेणखत वापरलं, त्याच्यानंतर मग थोडा झाल्यावर 1 महिन्याच्या नंतर मी राखड फेकली त्याला। राखड कशाची असते? राखड हे आपली जे घरगुती आपण जे काही घरी राखड होते, काही शेतात आपण काही जाळतो पालापाचोळे याचे काही, त्याची जे सर्व इथे जैविक नियंत्रण यांनी त्या रासायनिक न वापरता केलेलं आहे। त्यामुळेच बरं, याचा फायदा जे आपण जे जैविक नियंत्रण करतो की जे तुम्ही रासायनिक खतं दिले नाही, तुम्ही आता जे राखड टाकली किंवा मग शेणखत वापरलं इथं ही प्रक्रिया केलेलं, तर याचा फायदा म्हणजे कांद्याला काय होतं? कांद्याला भाऊ हे तुम्ही किती दिवस ठेवा तो कांदा सडणार नाही। अच्छा। आणि आपण जर रासायनिक खत जर वापरलं तर कांदा खराब होते, कांद्याची क्वालिटी नाही राहत। आता हे पांढरा शुभ्र कांदा आहे, याच्यामुळे हे राखडीमुळे आणि शेणखतामुळे याची क्वालिटी राहते। बरोबर। आणि सड नाही राहत याला। म्हणजे याला आपण जास्त दिवस टिकू शकतो। कांदा हा आपण एका दिवशी खाऊन मोकळा होत नाही, तर याला आपल्याला स्टोअर करावा लागतो आणि तो आपल्या दुसऱ्या सीझनपर्यंत पुरवावा लागतो। तर सर्व जे शेतकरी बांधव आहेत त्यांना हा व्हिडिओ आपण त्याच माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करीत आहे की याची जी इत्तमभूत माहिती आहे ही यांना जास्त अनुभव असल्यामुळे आपल्याला ह्या दाखवण्याचा प्रयत्न होता। तर आणखी काही माहिती लागल्यास स्क्रीनवर भाऊचा नंबर आपण देत आहोत,
तर तुम्ही कॉल करून किंवा जर कोणाला कांदा लागत असेल घरगुती खाण्यासाठी वगैरे समजा तर ते पार्सलच्या हिशोबानं ते तुम्हाला देईल आणि रेट तुम्ही ते त्यांच्या नंबरवर तुम्ही फिक्स करून घ्याल. तर शेतकरी बंधूंनो, व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. इथेच थांबतो. धन्यवाद.